भारतीय लहुजी सेनेच्या वतीनं देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करून श्रीरामपूर तालुका स्वतंत्र जिल्हा घोषित करण्यात यावा, तसेच तालुक्यातील मागासवर्गीय समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तात्काळ निर्णय घ्यावा अशी ठोस मागणी करण्यात आली आहे। निवेदनात नमूद करण्यात आलंय की भारतीय लहुजी सेना ही सामाजिक न्यायासाठी कार्य करणारी संघटना असून समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी सातत्याने लढा देत आहे। अहमदनगर जिल्हा अतिशय मोठा असून प्रशासनाच्या दृष्टीने श्रीरामपूर तालुक्याकडे दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे विकास कामे, सामाजिक न्याय आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत। या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुका स्वतंत्र जिल्हा घोषित करण्यात आल्यास प्रशासन अधिक गतिमान होऊन सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळण्यास मदत होईल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले। तसेच श्रीरामपूर तालुक्यातील मागासवर्गीय समाजाशी संबंधित विविध सामाजिक प्रश्नांवर प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झालाय। या सर्व प्रकरणांची सामाजिक न्याय विभागामार्फत सखोल चौकशी करून मागण्या तात्काळ मान्य करण्यात याव्या, अशी ही मागणी करण्यात आली आहे। हे निवेदन भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हनीफभाई पठाण, राज्यप्रमुख सुरेश आधागळे, जिल्हा प्रमुख रज्जाक शेख यांच्या स्वाक्षरीने पाठविण्यात आले आहे। मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास भारतीय लहुजी सेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। हनीफभाई चालू जंतर मंतर का आज या ठिकाणी आम्ही दिल्लीचे जंतर मंतरला आलेलो आहे। आता महाराष्ट्रासाठी काही दिवसानंतर भारतीय लहुजी सेना सुद्धा दिल्लीला येऊन आंदोलन करणार आणि महाराष्ट्राच्या आयासाठी जो मागणी आहे ते पूर्ण करणार। पहिली मागणी आमची श्रीरामपूर जिल्हा व्हायला पाहिजे, दुसरी मागणी आमच्या मागासवर्गीयाला खूप मोठं आरक्षण भेटायला पाहिजे। ह्यासाठी आमचा जीव गेला तर सुद्धा हरकत नाही, पण आम्ही पाठपुरावा करत राहणार। जय लहुजी, जय भीम, जय महाराष्ट्र, हम सब एक है। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी हनीफभाई पठाण आज या ठिकाणी आम्ही मुंबईला दिल्लीला येऊन दिल्लीमध्ये प्रधानमंत्री साहेबांच्या ऑफिसला जाऊन आम्ही दोन मागण्यासाठी या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे। आमची पहिली मागणी का जो आमच्या महाराष्ट्रामध्ये सध्याला आमचे काही संघटित काही लोक शक्ती लहुजी सेनेचे, भारतीय लहुजी सेनेचे आणि काही आमचे मंत्री वगैरे हे सुद्धा निवेदन देऊन म्हणले का आम्हाला आरक्षण भेटायला पाहिजे। याच्यासाठी आम्ही काल दिल्लीला आलो आणि आम्ही ठोकांनी निवेदन दिलं। तात्काळमध्ये आमची आज मागणी पूर्ण नाही गेली तर येणारे आम्ही 2 महिन्यामध्ये आम्ही दिल्लीला खूप मोठं आंदोलन सोडू। मग आम्ही पुणे महाराष्ट्रामध्ये लोक आणू, मग ह्याचे काय परिणाम राहणार आमचे नरेंद्र मोदी साहेबांचे राहणार। आणि आमची दुसरी मागणी अशी आहे का श्रीरामपूर आमचं नगर जिल्हा आणि आमचं आयलंड नगर जिल्हा हे ठिकाणी अनेक वर्षापासून ते ठिकाणी पाण्याची सोय, चांगली सगळे कंपनीला जागा आहे, खूप मोठे कॉलेज होऊ शकते, मोठे मोठे कारले, तर श्रीरामपूर जिल्हा व्हायला पाहिजे। ह्याच्यासाठी अनेक लोकांनी श्रीरामपूरच्या एपारीनी आमचे एक आगे म्हणून साहेब त्यांनी असे भरपूर संघटने त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे की श्रीरामपूर जिल्हा व्हायला पाहिजे। माझं म्हणणं एवढंच आहे का आमचे आता इके पाटील साहेब आहे हे 100% जिल्हा होणार आहे। तसेच मी म्हणतो प्रधानमंत्री साहेब यांना सुद्धा अभिभाषित दिलेलं आहे तात्काळमध्ये जिल्हा व्हायला पाहिजे। याच्यासाठी जिल्हा झाला तर येणाऱ्या आमच्या शिर्डीसाठी लोकांना याचे चांगलं राहायची सोय होईल। हेच म्हणून मी तो जो संपतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, हम सब एक है। आज भारतीय लहुजी सेनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब नवी दिल्ली यांच्या कार्यालयात जाऊन मी बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय अध्यक्ष हनीफभाई पठाण, राष्ट्रीय सचिव आम्ही प्रत्यक्षात जाऊन कार्यालयामध्ये आज निवेदन दिलेलं आहे की मातंग समाजाची जी अनेक वर्षापासून जी आमची मागणी होती ब कडं वर्गवारीसाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। शासनाने लक्ष घालावं, पंतप्रधान साहेबांनी देखील आमचं निवेदन घेऊन याच्यावर कारवाई व्हावी यासाठी आम्ही आज दिल्लीमध्ये येऊन निवेदन दिलं आहे। आमचं हेच इच्छा आहे की शासनाने आमच्या मागणीकडे मागणी लवकर पूर्ण करावी ही नम्र विनंती।